जयंतीचा एक मान्यवर कीर्तनकार विनोदानं फार छान बोलले. म्हणाले आजची परिस्थिती अशी आहे, हम दो हमारे दो माँ बाप को छोड़ दो. म्हणजे नितीनराव निर्मळ आलेले सहकारी, त्यांच्या घरातील लहान लहान मुलं 2 दिवस एवढं स्लोगन म्हणत होते, हम दो हमारे दो आणि माँ बाप को छोड़ दो. मला वाटतं एक वस्तुस्थिती आहे. एका बाजूला आपण आध्यात्मिक विचारांचा एवढा सगळा जागरण चाललेलं आहे कीर्तन प्रवचन आणि सगळ्या माध्यमातून, आणि दुसऱ्या बाजूला मात्र सेवेपासून समाज हा दूर जाताना सुद्धा दिसतोय. हा सगळा विरोधाभास आहे. याचा अर्थ आपण परमार्थ ऐकतोय, करतोय, सहभागी होतोय, परंतु तो मनावर किती घेतला जातो, अंतःकरणापासून त्या सेवेमध्ये किती सहभाग घेतला जातो, या सगळ्या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र कोळसे सरांसारखे, आपल्या सर्वांसारखे असे अजूनही खूप चांगले परिवार आहेत. इथे सरांचे बंधू आणि सगळा परिवार आहे की ज्यांनी वडिलांची सेवा अत्यंत चांगली केली, आणि तत्पश्चात सुद्धा इतकी श्रद्धा भक्तिभाव आहे. एक दिवसाचं पुण्यस्मरण सुद्धा त्यांना थोडस कमी वाटू लागलं आहे, म्हणून त्रिदिनात्मक हा सोहळा अत्यंत श्रद्धेनं. अर्थात सरांनी सांगितलं की आम्ही एकटे करत नाही, आमचं सगळं गाव, आमचं सगळं भजनी मंडळ, आमची सगळी मार्गदर्शक मंडळी यामध्ये सहभागी आहेत, आणि सर्वांच्या सहकार्यानं आम्ही हे करतोय. मला वाटतं हा सुद्धा विनम्र भाव फार महत्वपूर्ण आहे. विठाला होत आहे, पण उपासना मात्र फार कमी ठिकाणी. आंबीचं वैशिष्ट्य असं आहे की आंबीमध्ये उपासनेला प्राधान्यक्रम आहे. उत्सव थोडा लहान होईल, मोठा होईल, जसा योग ज्या ज्या वेळेला येईल तसा होईल. उत्सवही चांगलेच होतात, पण समर्थ जसं म्हणाले की उपासनेला दृढ चालवावे. पंथ कोणताही असो, आपल्या वरती असलेली जी उपासनेची जबाबदारी आहे ती आपण अत्यंत श्रद्धेनं भक्तिभावानं चालवावी. आणि अंबिकर सर्व मंडळी, दादा आपण सगळीच, आता मला सांगितलं सरांनी, इथे सुद्धा पारायणाचा सगळा खटाटोप तुम्हीच केला. तुम्ही म्हणताय खरं की आता गुडघे त्रास देतात, पण गुडघ्याला काय तुम्ही जुमानायला तयार नाही अजून. वैकुंठवासी भास्कर भाऊ असतील, या गावातील सगळी पूर्वीची मंडळी सुद्धा हाच मार्ग दाखवून गेली की ज्यांनी व्यक्तिगत सुखदुःखाचा विचार न करता नेहमी सेवेला प्राधान्य दिलं, उपासनेला प्राधान्य दिलं. आणि इथे त्रिदिनात्मक ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथातील कलशाध्यायाचं पारायण, 18व्या अध्यायाचं पारायण, आणि त्यामध्ये गीता पाठ सुद्धा आहे, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ. सर्व काही अत्यंत सुव्यवस्थितरित्या हा कार्यक्रम संपन्न होत असताना प्रथम दिनाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, कोळसे पाटील परिवाराच्या वतीनं माझ्याकडे सोपवलेली आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग सेवेसाठी घेतला तो फार महत्वपूर्ण असा अभंग आहे. अगदी प्रारंभीच आपण गाथा वाचायला, पारायणाला प्रारंभ केला की सुरुवातीला येणारा अभंग. महाराज म्हणतात मी सावध झालो. गोष्ट खरीच आहे. बेसावधपणा हा मनुष्याला नेहमी धोक्यात आणतो, अडचणीत आणतो, आणि सावधानता ही सुरक्षित ठेवते, इच्छित ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जाते. बेसावधपणाचे अनेक धोके आहेत. व्यवहारातही आपण व्यावहारिक विषयापासून प्रारंभ करू, आणि म्हणून सावध राहणं हे शहाण्या माणसांचं लक्षण आहे, शहाणपणाचं लक्षण आहे. शेतकरी हा पाऊस पडण्यापूर्वी सावध झालेला असतो. नांगरून डोंगरून मशागत करून तो तयार असतो. त्या वरुण राजाची वाट पाहतो, पांडुरंगाची करुणा भागतो की देवा चांगला पाऊस पाणी होऊ दे, चांगलं धनधान्य पिकू दे, त्याची वाट पाहत तो सावधानतेनं बसलेला असतो. बेसावध असेल तर त्याचं काय होणार नाही. आणि म्हणून शेतकरी असो की एखादा अभ्यास करणारा विद्यार्थी असो, आपले मुलं मुली शिकतात. कोरोना काळामध्ये त्यांना सुद्धा आता थोडस आपल्याला त्याच्यातून बाहेर काढावं लागेल, कारण मधला जो काळ गेलाय त्या काळात सगळेच आळशी झाले. म्हणजे काल मला माझे एक सहकारी भेटले, ते म्हणाले महाराज दुपारी कधी झोपत नव्हतो, पण या कोरोनाने मला सवय लावली. म्हणाला जरी लागली असली तर पटकन मोडून टाका, कारण त्याच्यातही अनेक धोके आहेत. आता वेळ असेल आणि प्रकृतीला तसा त्रास असेल तर जरूर झोपा,
परंतु काही सवयी अशा आहे की त्या घातकच आहेत. विठाला सुस्त झालेत असं मला म्हणायचं. आणि ते त्यांच्या खेळण्यात मग्न आहेत आणि मोबाईल मध्ये तर मस्त आहे. इकडे अभ्यासात सुस्त असले तरी मोबाईल मध्ये मस्त आहे. कारण जो मोबाईल आतापर्यंत आवर्जून त्यांच्यापासून बाजूला ठेवलेला होता तो कोरोनानं त्यांच्या जवळ आणून दिला. आई वडिलांचा सुद्धा नाईलाज झाला. आम्ही सुद्धा काही विद्यार्थी आश्रमात सोबत ठेवतच होतो त्याही काळात, आजही आहे. तर अत्यंत आडी अडचणीतून त्यांना मोबाईल आणून द्यावा लागला, कारण त्या काळात ऑनलाईन शिक्षण होतं. पण मग आम्हाला काळजी अशी घ्यावी लागली की क्लास झाला की त्याच्यासाठी एक लॉकर ठेवलं होतं. त्या मोबाईल ते सगळे जमा करायचे आणि त्या लॉकर मध्ये ठेवून द्यायचे. नाही तर दिवसभर हरिपाठ करायचे नाही, मृदंगाचा सराव नाही, अभंगाचं पाठांतर नाही, म्हटलं याच्यातच गुंतून जातील. तसंही माणसाला प्रलोभन हे आवडतं. लेकरांचंच काय घेऊन बसला. अगदी जगातले तुम्ही आम्ही सर्वजण ज्या प्रलोभनात्मक गोष्टी आहेत तिकडे सहज कल व्यक्तीचा असतो, जीवाचा असतो. खालारा धावे पाणी सुगंधाची घाणी. साधक आणि सिद्धांचा विषय सोडला तर सामान्य मनुष्याची धाव ही मूळतः अशाच गोष्टीकडे. महाराज वर्णन करतात विषय जीवाची तिकडे. आणि मग अशा काळामध्ये आपल्याला आपल्या ध्येयाची सतत जाणीव असणं, आठवण राहणं हे फार महत्वाचं आहे. आता विद्यार्थ्यांचं वगैरे सोडा, झालं नुकसान तर 1 वर्षाचं होईल, 2 वर्षाचं होईल. पण हा जीव ज्या वेळेला आपलं कर्तव्य विसरतो आणि तो जी सेवा, जी उपासना, जे ध्येय बाळगून त्यानं हे जीवन जगायला पाहिजे ते न जगता चुकीच्या पद्धतीनं जगतो, त्यावेळेला त्याला होणारा तोटा हा फार मोठा आहे. गीताकार भगवान श्रीकृष्ण म्हणाले मूढा जन्मनी जन्मनी. मूढ म्हणजे मुह्यती मोहित होणारा. जो जीव या सगळ्या गोष्टींवरती मोहित झालेला आहे आणि असा मोहग्रस्त मोहित झालेला जीव हा जन्म जन्मांतरी पुन्हा दुःखाकडे जातो, अधोगतीकडे जातो. हा तोटा साधारण नाही, 1 वर्षाचा नाही, 2 वर्षाचा नाही. आणि म्हणून ही सावधानता फार आवश्यक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः सावध झाले का सांगतायत? स्वतःच का मांडावं? महाराजांना स्वतःच मांडण्याची कोणती हौस नाही. पण जगाला सावध करायचंय तर उदाहरण आपल्यापासूनच द्यावं लागतं. गावामध्ये जर का तुम्हाला वर्गणी मागायची तर पहिली पावती तुम्हाला फाडावी लागते. किंबहुना ज्या गावामध्ये वर्गणी मागणारे पहिली पावती फाडतात त्या गावात वर्गणी लवकर होते. विठाला प्रश्न विचारत राहतात, बाबा तुम्ही आम्हाला आग्रह करताय पण तुमचं काय? काही माणसं त्यामध्ये फार, आपल्या आंबेगावचा विषय सोडा, इथे तर सगळे स्वयंस्फूर्तीनं भाग घेणारे आहेत. पण अनेक ठिकाणी अनेक गमती जमती. काही गावामध्ये काही माणसं असतात, अहो आमचं काय घेऊन बसला, कमी पडल तिथं आम्ही आहोत. आता त्याला सांगायला पाहिजे की बाबा या देव कार्यात कमी पडतच नसतं, तू एकदा तुझी आहुती टाक, तू राहू नको बाजूला. काही माणसं भलते चतुर असतात आणि ती नेहमी असंच बोलत राहतात, नाही नाही काय काळजी नाही, आम्ही आहोतच ना. मुळात परमेश्वराला जर सेवा घ्यायची नसेल तर आम्ही आहोतच म्हणणाऱ्यांच्या वाट्याला काहीच येत नाही. निंदणाऱ्या खुरपणाऱ्या बाया, कुणी चहा देतय, कुणी नाश्ता देतय, कष्ट करणारे, रोजंदारीवर जाणारे, हातावर पोट असणारे पंक्ती घेत आहेत. हा शेवटपर्यंत म्हणत राहतो, काय नाही कमी पडेल तिथं आपण आहोत. तेव्हा आंबीसारखी फार थोडी गावं, थोडी माणसं आहे की जिथे श्रीमंती असूनही संस्कृती नांदते. नाही तर काही ठिकाणी सधनता आहे परंतु अध्यात्मातली प्रवृत्ती नाही. ज्ञानोबा असं म्हणाले, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली जया, ते जाण धनंजया विभूती माझी. संपत्ती, संस्कृती, भक्ती एकत्र नांदणं फार दुर्मिळ आहे आणि ते अनेक ठिकाणी जर दिसत असेल तर ती माणसं भाग्यवान म्हटली पाहिजे. खाऊन पिऊन सुखी असताना सुद्धा ज्यांना देव आठवतो, अन्यथा ज्यांचे सगळे प्रश्न सुटलेले असतात ते देवालाही विसरलेले असतात. असं चित्र बहुधा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण सर्व जीवनातले छोटे मोठे प्रश्न सुटूनही जे नेहमी धार्मिक प्रश्नात लक्ष देतात, सामाजिक प्रश्नात लक्ष देतात,
समजायचंय तिथे सेवा आहे, सद्भावना आहे, संवेदनशीलता आहे, भक्ती आहे, या सगळ्या गोष्टी आहे. आणि म्हणून व्यक्तिगत अडचणी असताना सुद्धा समाजाच्या आणि देवधर्माच्या अडचणीत ही माणसं लक्ष घालतायत. विठ्ठल एक स्नेही आहे, जुन्या पिढीतले चांगले भजनी आपल्याला म्हणजे फराटे गुरुजी, चांगला माणूस. त्यांचं गावच आहे ते काष्टीच्या वगैरे जवळ, मांडवगण फराट. आमचे खूप स्नेह. एकुलता एक नातू वारला. पण माणसं कशी असतात, मोठं कुटुंब, इतकं मोठं कुटुंब की विचारू नका. कोण नातू काय उद्योग व्यवसाय करतो, तर कोण काय व्यवसाय, तर प्रत्येकाची करोडोचीच उलाढाल. पण बाबाचं म्हणाल तर रोज कीर्तन घेऊन टाळ घेऊनच उभे कुठेही. नातू वारला, 2-3-1 वर्ष झाले, 15 दिवस झाले नसतील, सप्ताह आला, बाबा टाळ घेऊन उभे राहिले. याला म्हणावं संपत्ती आणि भक्ती एकत्र नांदण्याचं लक्षण आहे. अन्यथा अवघड गोष्ट आहे. एक तर संपत्ती असून हे सुचतच नाही, त्याच्यात आघात आल्यावर तर लोक विचार करतात मग मी हा परमार्थ करून काय माझ्या वाट्याला हे का आलं. पण मला वाटतं जी विचारधारा तुकोबारायांची ती कुठेतरी आमच्या काही अशा निष्ठावंत वारकऱ्यांमध्ये उतरलेली असते. हे ठीक आहे देवा, तुझी मर्जी आहे, आयुष्य प्रत्येकाचं आहे, पण आम्ही जर पुन्हा भक्ती केली तर त्या जीवालाही त्याचा फायदा होईल ना, आणि आम्हालाही ती केलीच पाहिजे, आमची जबाबदारी आहे. अन्यथा मी एक उदाहरण असं पाहिलेलं आहे, श्रीरामपूर जवळचं गाव, गावाचं नाव सांगत नाही, तुमचं नातं गोतं चौकड असतं. एक साधारण 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा एक चांगला शिष्य, पण अशीच दुर्घटना झाली आणि महाराज भेटायला गेले हो दुःखामध्ये, आणि त्या माणसानं गळ्यातली माळ काढली, महाराजांकडे फेकून दिली. म्हटला उपयोग काय झाला, एवढी माळ घालून भक्ती करून माझा एकुलता एक मुलगा गेला. हे सुद्धा चित्र एका बाजूला पाहिलेलं आहे. समजायचं इथे परमार्थ खूप अपरिपक्वता आहे, परमार्थ नव्हताच तो. दुःख येऊच नाही कुणाच्या वाट्याला, पण दुःख आलं म्हणून काय आपण आपला मार्ग सोडावा का. मी का सांगतो, समाजामध्ये 1-2 वर्ग आहे. अति सुख आलं तरी ते हुरळून जातात, आणि दुःखाचे काही प्रसंग आले तरी कोलमडून जातात. तुकोबाराय म्हणले वारकरी तो आहे, विठ्ठल सुखा विठ्ठल मान मिळाला, महाजन पदवी मिळाली, खूप चांगलं उत्पन्न निघालं, म्हणूनही महाराजांची वारी कधी बुडली नाही. नाही तर आमच्याकडे एकाला विचारलं का वारीला नाही आलं, म्हणजे यावर्षी कांद्याला भाव चांगला होता. कांद्याला भाव देवानी चांगला दिला तर वारी का बुडवली. नाही मग ते सगळे द्यायचेच होते ना त्यावेळेला. मग आम्ही कधी कधी सुखातही उरळून जातो आणि दुःखातही आम्ही कोलमडून जातो. असे प्रसंग माऊली म्हणतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादान वजावे, आणि लाभाला वर्ण धरावे. मनामा सुख दुःखे समे कृत्वा, लाभाला भोजयावे, ततो युद्धाय युज्यस्व, नैवं पापमवाप्स्यसि. अर्जुना समरा, मग तुला या कर्म तुला हे बांधू शकणार नाही, तुला पापही त्याचं लागणार नाही. तू सुख आणि दुःखामध्ये समतोल राहण्याचा प्रयास कर. म्हणून जगामध्ये माणसं अनेक आहेत. जगद्गुरु तुकोबारायांना आपली सावधानता सांगावी यासाठी लागली की बेसावध अधिक आहे, सर्वार्थानं बेसावध आहे, आत्मकल्याणाच्या दृष्टीनं तर अधिक बेसावध आहे. महाराजांनी त्यासाठी एक गोड अभंग, जसं गीतेचा श्लोक आहे, या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती संयम, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. म्हणजे जिथे जीव खटपट करत असतात, धडपड करत असतात, तिथे संत निद्रिस्त असतात, आणि जिथे जीव निद्रिस्त झालेले ज्या आत्मकल्याणाच्या ब्रह्मभावनेच्या ठिकाणी तिथे संत मात्र जागे असतात. बोल बोले देवांची अवस्था सांगितली, सर्वसाधारण जीवन
मी सांगितलं, सिद्ध संत महात्मे भक्त आणि जे तळमळीचे साधक ते जर सोडले तर बाकी सर्वसाधारणपणे जीवन जगणारा जीवाची अवस्था काय आहे? बाहेर दक्ष आहे. म्हणजे आमचे अनेक संत महात्मे म्हणतात की आज आपण एवढे अभ्यासू झालोय की आकाशाचा अभ्यास आहे, समुद्राचाही अभ्यास चालू आहे, भूगर्भातलाही अभ्यास चालू आहे आणि प्रत्येक घटकाचा अभ्यास आहे, जीवमात्राचा अभ्यास आहे, घडामोडीचा अभ्यास आहे. आणि हा सगळा अभ्यास खरं म्हणजे प्रशंसनीयच आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, शास्त्रज्ञ जे काही काम करतायत त्या शास्त्रज्ञांच्या कामाचं कौतुकच करायला हवं, कारण तेही काम सोपं नाही. महाराज म्हणायचे, जो सूक्ष्म चिंतन करू शकतो तो शास्त्रज्ञ होऊ शकतो. लाखातून एखाद्याकडे ती चिंतनाची बुद्धी असते, ती काय सर्वांकडे असते का? म्हणजे झाडाला लागलेलं फळ जमिनीवर का पडतं असा प्रश्न एखाद्यालाच पडतो ना, का सर्वांना पडतो? काहींच्या डोक्यात फळ पडतं तरी प्रश्न पडत नाही, पण न्यूटनला तो प्रश्न पडला आणि त्यानं विचार केला की काहीतरी आकर्षण या भूतत्वाकडे, जमिनीकडे असलं पाहिजे. मग त्यानं अभ्यास सुरू केला आणि निष्कर्ष दिले पुराव्यासह की जमिनीच्या भूगर्भामध्ये, या जमिनीच्या पृथ्वीच्या पोटात आकर्षण आहे. त्याला गुरुत्वाकर्षण हे नाव दिलं. मला हे म्हणायचं की शास्त्रज्ञ म्हणजे सामान्य गोष्ट नाही. कोणत्याही क्षेत्रातले जे तज्ञ सुज्ञ अभ्यासक असतात त्यांना सन्मानितच करायला हवं. आणि शहाणी माणसं नेहमी विद्वान सर्वत्र पूज्यते मानून चालतात, विद्वत्तेचा नेहमी आदर करतात. पण अखेर हा सगळा अभ्यास कसा आहे? संतांच्या दृष्टीनं तो बाहेरचा अभ्यास आहे. आणि याही अभ्यासानंतर एक गोष्ट राहून जाते, ती म्हणजे स्वतःला शोधण्याची. आम्ही जगाला शोधतोय, आम्ही जगाचा बारकाईने अभ्यास करतोय, पण आमचं स्वतःच काय? आम्ही आलो कुठून? आमचं जीवन म्हणजे काय? मृत्यू नंतरचा प्रवास म्हणजे काय? त्यानंतरची गती नेमकं कोणती? पूर्वजन्म काय आहे का नाही आहे? पुनर्जन्म पुन्हा होणार का? त्या संबंधानं काय चिंतन आहे? हे मात्र फक्त साधू संत महात्मे याच्यावरती विचार विनिमय करतात. कोहम कथमिदं जातं कोय कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति ह विचार सोयमिदृशामि कोणाईसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. कबीरदासजी फार गोड वर्णन करतात. कहां से आया कहां जाना काळे यांची चाल. जुने काही ठेवे आहेत, जुन्या माणसांच्या काही आठवणी आहेत. रूपाची चाल आठवली ती आबांची होती, गोडसे आबांची. जुनी माणसं आहेत आणि आपण खरंच काहीच नवीन या संप्रदायात करू शकत नाही. तेच घेऊन आपल्याला नीट करणं अवघड आहे. त्याच्यातही आपण खडाखोडी, मोडाखोडी आणि जोडाजोडी. म्हणजे मूळ रामायण महाभारताला काय सांगायचं ते राहिलं बाजूला. आता काही काही ठिकाणी कीर्तन प्रवचनामध्ये भलतीच जोडाजोडी. आणि त्यातून काय होतं, मूळ सिद्धांत, मूळ प्रमेय बाजूला हरवतात आणि काहीतरी करमणुकीच्या नावावर कुठल्या तरी दिशेला तो विषय भरकटून जातो. चांगली गोष्ट आहे, आंबी सारखी गावं आहेत की जिथे चांगले विचार मांडणाऱ्या कीर्तनकारांना येण्यासाठी वाव आहे. नाही तर काही गावामध्ये आता प्रतिबंध आहे. ते पहिलं विचारतात नंदकिशोर महाराजांना, आम्हाला सगळ्यांना विचारतात, तुम्हाला विनोद करता येतो का? तर तारीख द्या. एका ठिकाणी गेलो म्हणजे, महाराज काय कीर्तन झालं रात्री, काय त्याच्या आईला महाराज होता. महाराजाला काय म्हणलं दुसऱ्या दिवशी, तू शिवी देऊन काय महाराज होता म्हणे बा रात्रीचा. काय तेव्हा तुम्ही सुद्धा असंच झटक्यावर कीर्तन करा. मी त्या दिवसापासून तसं तर काही तसं नव्हतं, चांगल्या संतांचा सहवास घडलेला, पण मुलगा अशा झटक्यावर कीर्तन करायला दुसऱ्या दिवशी लोक असं बोलताय. तेव्हा आपलं जे चाललंय ते साधं भोळं सहज, जे काही मोडकं तोडकं का होईना, पण भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची.
ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची विठालाच्या विचारांची एकनिष्ठ आहे. राहावंच लागेल, आपल्यावर जबाबदारी आहे. माऊली तुकोबारायांनी एवढा मोठा ठेवा आपल्याला दिलाय आणि हा ठेवा जतन करणं, तो सांभाळणं, सुव्यवस्थितपणे सांभाळण्याचा प्रयत्न. मी म्हणत नाही की आपण खूप काही चांगलं करतोय, पण प्रयत्न करूया काहीतरी योग्य करण्याचा, चांगलं करण्याचा. जे काही चुकीचं चाललंय त्याला नाव ठेवण्यापेक्षा एकच करू, चांगल्याला प्रोत्साहन देऊ, चांगल्याच्या सहवासात राहू, चांगलं करू. आणि चांगलं करत राहिलं की जे चुकीचं आहे ते आपोआपच कमी होतं. किंबहुना कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांनाही कळेल की अरे नाही, आपला मार्ग भरकटतोय, चुकतोय, आपण कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललो. नाही तर एक वेगळी पिढी आणि एक वेगळाच वर्ग तयार होऊ पाहतोय की जे खूप चुकीचं विधान करणार. म्हणजे आपल्याला चुकून एखादा शब्द निघून गेला तर अस्वस्थ वाटतं की अरे आपण चुकीचं बोलतो. आणि जी माणसं जी उभाट्या नांगर धरतात पहिल्या वाक्यापासून, काय कीर्तन, काय बरं असभ्य हो, जे त्यांच्या वयाला शोभत नाही, अधिकारात नाही, अशी कसली वाक्य. खरं म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये अत्यंत शालीन, कुलीन असे शब्द आपण वापरतो, पण दुर्भाग्यानं आमच्या कीर्तनाच्या या प्रांतात आलेल्या अनेक भगिनींना या शब्दांचाच विसर पडलाय की काय, आणि किती खाली जावं, कोणत्या दर्जाला जात आहे त्याच्यापेक्षा काय. आता मला असं वाटतं ही कीर्तनाला किती खाली घेऊन जाण्याची पद्धती आहे. विठाला मुली चांगलं करतायत त्यांना आपण धन्यवाद देऊया, परंतु जे चुकीच्या पद्धतीने जात आहेत त्याचं समर्थन करता येत नाही. एकच करता येईल आपल्याला, आपला सप्ताह करताना आपल्याला सप्ताह भक्तिभावाचा करायचा आहे का गमती जमतीचा करायचा हे ठरवावं लागेल गावोगाव. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बाजारात जसं सगळंच विकायला असतं त्याच्यावर प्रतिबंध लावता येतो का? नाही. बाजारात भाजीपाला आहे, बाजारात मसाले आहेत, बाजारात किराणा आहे, बाजारात गुळ आहे, डाळ आहे, तेल आहे, तांदूळ आहे, आणि जे वारकऱ्याला नको आहे ते सुद्धा आहे. पण आपण काय करतो, आपला सतसत विवेक जागा ठेवून जे आपल्या गरजेचं आहे. मी आता बाजारचा विषय निघाला म्हणून थोडं बोलतो की जुन्या काळामध्ये बाजार करणारी माणसं सुज्ञ पाठवली जायची. सुज्ञ कशाला म्हणायचं, ते 2-3 गोष्टीचा विचार करायचे. एकतर आपल्या खिशाची परिस्थिती काय, हा पहिला विचार. आपल्या घरातली गरज काय, हा दुसरा विचार. आणि गेल्यानंतर वस्तू जरी गरजेची असली तर ती योग्य आहे काय, हा तिसरा विचार. म्हणजे वस्तू पारखून घेणं, आपल्या गरजेची ती आहे का हे ठरवणं, आणि आपल्याला घेता येणं आहे का, शक्य आहे का ते ठरवणं, याला बाजार करणं म्हणतात. ही एक चांगली संस्कृती होती. हल्ली शॉपिंग ही एक वेगळी संस्कृती तयार झाली ज्याच्यामध्ये खिशाचा विचार नाही. म्हणजे एटीएम मधले पैसे संपून जाते तरी हा ते मोबाईल दाखवित राहतो. त्याला चंगळवाद म्हणतात. चंगळवाद